वेलांटी, आकार उकार, बे एक बे, बेदुनी चार आणि असंच हळूहळू मी वाचायला शिकले, लिहायला शिकले आणि काव्यही रुचू लागले. तसेच 1 जानेवारी, होय शनिवार 1 जानेवारी 1848 ला पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली महिला शाळा सुरू केली आणि त्याची पहिली शिक्षिका आणि मी मुख्याध्यापिका सुद्धा. शेपाट्यासारखा जगला तर काम तमाम होईल. अरे शेपाट्यासारखा जगला तर काम तमाम होईल, पण जर वाघासारखा जगला तर नाम होईल. पण या समाजाचं मात्र धर्म बुडाला. अहो एखाद्या सर्वसाधारण माणसाने जर शिक्षण घेतलं तर कोणाचा धर्म बुडतो का हो? एवढा तक्रारू असू शकतो का धर्म? मी शाळेत जात असताना माझ्या अंगावर चिखल फेकलं मी सहन केलं, शेण फेकलं सहन केलं, थुकलं तरी मी सहन केलं. पण आता माझ्या सहनशीलतेचा अंत झाला होता. एकदा एक धुतीकड माझ्या समोर येऊन म्हणतो, ए टवळे कुठं निघालीस? अगोदर ते आमच्या पोरीबाईंना शिकवणं बंद कर. तुला तुझी अब्रू प्यारी आहे की ते शिक्षण? कदाचित त्याला माहित नसावं आम्हीही ज्योतिरावांच्या पत्नी आहोत ते. आशी उचलली आणि सणकन लावली त्याच्या कानाखाली आणि म्हणलं, त्याला सुनावलं, आज आलाय थोबाड फुटले, पण जर उद्या येशील तर तुझ्या रक्तानेही धरती रंगवेन. अहो स्त्री कोणत्याही जातीची असो, कोणत्याही धर्माची असो, त्या अगोदरपासूनच या अन्यायाच्या बळी पडत आलेल्या आहेत. एखाद्या स्त्रीचा नवरा मेला म्हणून तिला सती जायचा? तिचा नवरा मेला म्हणून तिचा काय दोष असतो बरं? यासाठीच आम्ही ब्रिटिश सरकारांकडे मागणी केली आणि सती प्रथा बंद केली. तसेच एक विधवा महिला काशीबाई, हिच्या मुलाला आम्ही दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं यशवंत. त्याच्या धुडधुड पावलांनी कसं अंगण भरून जायचं. त्याला शिकवलं, वाढवलं, मोठं केलं आणि डॉक्टरही बनवलं. तेव्हा प्लेगची साथ आली होती. काखेत गाठ येऊन लोक पटापटा मरू लागली. मी यशवंताला सांगितलं, यशवंता आपल्याला हॉस्पिटल उभारायला हवं आणि यशवंताने हॉस्पिटलही उभारलं. मी तिथे रुग्णांची सेवा करीत होते, त्यांचा उपचार करीत होते. प्लेग हा संसर्गजन्य होता. मला माहित होतं तो कधी ना कधी मला होणार होता, माझ्या यशवंतालाही होणार होता. पण आम्ही मुळीच जगलो या समाजासाठीच ना. अगर या समाजाची सेवा करत करत जर आम्ही मरण पत्करलो तर हे मरणा तुझं स्वागत आहे रे, तुझं स्वागत आहे. असंच करत करत मी सावित्रीची सावित्री माई झाली, सावित्रीबाईंची सावित्री माईही झाली आणि बघता बघता आमच्या 18 शाळा सुरू झाल्या. सती प्रथा, केशवपण आणि अशा बऱ्याचशा चुकीच्या रूढी परंपरांवर आम्ही विरोध केला. पण शेवटी आनंद मात्र याचाच, आया बहिणांना शिकवायचा. आपली आई माई शिकली. मुलींना शिकवा, मुलींना वाचवा आणि या देशाची प्रगती साक्षरता वाढवा. जर एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो, पण जर एक मुलगी शिकली ना ती संपूर्ण घराण्याला शहाणी करते. एक मुलगा शिकला ना तर तो एकटाच शहाणा होतो, पण जर मुलगी शिकली ना तर ती संपूर्ण घराण्याला शहाणी करू शकते. म्हणून मुलींना वाचवा, मुलींना शिकवा आणि या देशाची साक्षरता वाढवा. मी व माझे ज्योतिबा या मुलींना शिकवण्यासाठी, या मुलींना शिक्षित करण्यासाठी आम्ही आमचं संपूर्ण आयुष्य संपवलं. पण ही आजची महिला, आजची स्त्री अभ्यास सोडून, शिक्षण सोडून, सामाजिक कार्य सोडून ओव्हर फॅशन कडे निघाली. याचाच राग आज मी व्यक्त करते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. एरवी बोललेही नसते हो, एरवी बोललेही नसते हो, पण तुम्ही सगळ्यांनी माझ्या विचारांचा घुटून घुटून क्रीम केले. नुसतेच माझी देवी बनवून फोटोमध्ये फ्रेम केले. जमेल तसे, जमेल तेव्हा तुमच्या सोयीनुसार माझं कौतुक करता. दुःख फक्त याचंच आहे हो, तुम्ही फक्त मला गृहीत धरता. कुऱ्हाड्याचा दांडा होतच का काढावा, कुऱ्हाड्याचा दांडा होतच का काढावा, सगळं काही डोक्यावरून गेलं. ज्या माझा वारसा सांगतात त्याच बेईमान झाल्यात. असं होणार होतं मला तरी कुठं माहित होतं. मला का पुढचं दिसत होतं का हो? तुमच्यासाठी, या वेगळ्या जगासाठी मी शिव्या, श्राप, दगडाबरोबर शेणही सोसले. याचीच परतफेड म्हणून मी आज असले घाव झेलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. माया माऊल्यांनो, लेकी बाळींनो, तुम्ही शिकल्यात, सवरल्यात, पण नको तेवढ्या शहाणे झाल्यात. विकृत स्त्री मुक्तीच्या सर्वजणी आज कहाण्या झाल्यात. माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात, माझा वारसा सांगून स्वार्थासाठी राबत आहात आणि गर्भातल्या सावित्रीला गर्भातच दाबत आहात. याचाच राग, याच्याच मुळे मी तुमच्या सर्वांसमोर भीडभाड बोलते. होय मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मान नको, पान नको,